आज महिलांना पैसे वाटप करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज तारीख आहे 19 नोव्हेंबर आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. सर्वात मोठी आतापर्यंतची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट 3000 प्लस 2100 रुपये जमा होणार. सरकारच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जाणार. आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. तर बघा, नमस्कार. तुमचं मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज तारीख आहे 19 नोव्हेंबर. उद्या 20 नोव्हेंबर आहे. उद्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणूकचं वोटिंग असणार आहे. तर बघा, आज दिनांक 19 नोव्हेंबर 2024 आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा योजनेअंतर्गत फॉर्म भरलेल्या महिलांना आता आज पैसे जमा होणार आहेत. तर बघा, तुम्हाला सर्वांना माहित आहे उद्या तारीख आहे 20 नोव्हेंबर. उद्या निवडणूक असल्या कारणाने उद्या सुट्टी असणार आहे. उद्या लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत, कारण की सर्व बँकांना वगैरे उद्या सुट्टी असणार आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणे बाकी होते ते आजच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आणि 7 बँका असे आहेत ज्या खात्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा केले जाणार आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना आता थेट 2100 रुपये मिळणार आहेत, अशी घोषणा महायुती सरकारने केलेली आहे. तर या ठिकाणी बघा, महायुती सरकारमध्ये कोणते कोणते पक्ष आहेत. तर बघा, याच्यामध्ये बीजेपी आहे, देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे. त्यानंतर एनसीपी यांचे राष्ट्रवादी आहे, राष्ट्रवादीचे घड्याळे असं तुम्ही समजू शकता. तर हे 3 पक्ष एकत्र आलेले आहेत. आणि 3 पक्ष एकत्र आल्यानंतर यांचं या पक्षाचं नाव आहे महायुती. ठीक आहे. तर महायुती सरकारने या ठिकाणी घोषणा केलेली आहे की थेट महिलांना 2100 रुपये देणार आहे. तसेच दुसऱ्या बाजूला आहे महाविकास आघाडी. तर बघा, महाविकास आघाडीमध्ये कोणते कोणते पक्ष आहेत. तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये जे मेन 6 मोठे पक्ष आहेत ते 6 पक्ष या 2 ह्याच्यामध्येच आहेत. ठीक आहे, 2 सरकारमध्ये असं समजू शकता. तर या ठिकाणी बघा, पहिला पक्ष आहे काँग्रेस. त्यानंतर शिवसेना आहे, उद्धव ठाकरेंची शिवसेना. तसेच शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. ठीक आहे. तर हे 3 पक्ष. महाविकास आघाडीने सुद्धा या ठिकाणी घोषणा केलेली आहे की आम्ही सुद्धा लाडक्या बहिणींना थेट 3000 रुपये देणार आहोत. आणि त्यांनी महालक्ष्मी या योजनेची घोषणा केलेली आहे. त्यामुळे राज्यामध्ये कोणतं जरी सरकार आलं तरी महिलांना पैसे हे मिळणार आहेत, हे याच्यावरून सिद्ध होत आहे. कारण की सर्वांनी दोन्ही सुद्धा पक्षांनी किंवा दोन्ही सुद्धा पार्टीजनी या ठिकाणी घोषणा केलेली आहे. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे या बँकांमध्ये सर्वात अगोदर येणार. तर त्या 7 बँका आहेत. कोणत्या 7 बँका आहेत आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तर बघा, लाखो माता बहिणींनी पोस्ट बँकेचे खाते दिलेले आहे. सर्वात पहिले पैसे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना पोस्ट बँकेचे खाते दिले असेल त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. त्यानंतर SBI मध्ये जमा होतील. बँक ऑफ बरोडाचं जर तुम्ही अकाउंट दिलेलं असेल त्याही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, कारण की या बँकांना आदेश देण्यात आलेले आहेत की ज्या महिलांचे पैसे राहिलेले आहेत त्यांना लवकरात लवकर जमा करा. ठीक आहे. त्यानंतर HDFC बँक, IDBI बँक, ICICI बँक आणि पंजाब नॅशनल बँक या बँकांमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर लवकरच तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले जाणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आणि ही अपडेट आपण YouTube वरती सर्वात अगोदर देत आहोत. मिस्टर रँडम मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमचा सपोर्ट दाखवा. ठीक आहे. त्यानंतर बघा, जर तुम्हाला अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नसतील तर ते पैसे कधी येतील आणि का आलेले नाही त्याची 4 कामं करायची आहेत तुम्हाला. तर 4 कोणती ती कामे आहेत, ही जर तुम्ही 4 कामे केली तर 1001% तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तर ती कोणती 4 कामे आहेत तुम्हाला सर्वांना एक गोष्ट या ठिकाणी चेक करायची आहे. सर्वात पहिली जी गोष्ट आहे बघा, सर्व लाडक्या बहिणींना सूचना आहे, अर्ज तुमचा मंजूर आहे की नाही हे तपासून घ्या. एक पहिली गोष्ट, तुम्ही जुलै महिन्यामध्ये अर्ज भरलेला असू द्या, ऑगस्ट मध्ये भरलेला असू द्या किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही अर्ज भरलेला असू द्या किंवा ऑक्टोबर असेल किंवा नोव्हेंबर असेल, कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला असू द्या, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. फक्त या ठिकाणी एकच गोष्ट मंजूर आहे, एकच गोष्ट इम्पॉर्टंट आहे की तुमचा अर्ज जो आहे तो मंजूर असणे गरजेचे आहे. जर तुमचा अर्ज मंजूर असेल तर ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही पहिली स्टेप क्लिअर केलेली आहे. पुढच्या 3 स्टेप आहेत अजून, दुसरी, तिसरी आणि चौथी. तर त्या कोणत्या आहेत? ठीक आहे. त्यानंतर जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल किंवा पेंडिंग मध्ये असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे येणार नाहीत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तुमचा फॉर्म पैसे येण्यासाठी मंजूर असणे गरजेचे आहे. ही पहिली स्टेप आहे. त्यानंतर बघा, सर्व महिलांना सूचना आहे. दुसरी जी स्टेप आहे ते बघा, बँक खाते आधार लिंक आहे की नाही ते तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. ठीक आहे. जर तुमचं बँक खाते तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असेल तर या ठिकाणी तुम्ही दुसरी स्टेप क्लिअर केलेली आहे.
तुमचं ज्या बँकेत खाते असेल तिथे तुम्हाला जाऊन इन्क्वायरी करायची आहे. तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचं लिंक आहे की नाही, ते लिंक स्टेटस तुमचा तो आहे आधार कार्ड आणि बँकेचा तो ऍक्टिव्ह आहे की नाही ते तुम्हाला चेक करत राहायचं आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर तुमचं ज्या पण बँकेमध्ये असेल, एसबीआय असेल, एचडीएफसी असेल, कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट असेल तिथे तुम्ही इन्क्वायरी करा. ठीक आहे. त्यानंतर बघा तिसरी जी स्टेप आहे या ठिकाणी पैसे नाही येण्याची, तर बघा तुम्हाला पैसे यायचे असतील तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून घ्यावे लागेल. तुम्हाला काय करायचंय, आधार केंद्रामध्ये भेट द्या, जवळचं जे पण असेल आधार केंद्र तिथे जाऊन तुम्ही अपडेट करून घ्या. तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर परत जोडून घ्या, ही पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जी चौथी स्टेप पूर्ण करायची आहे, तर ती चौथी स्टेप आहे तुमचा अर्जामध्ये जो तुम्ही आधार नंबर चुकला आहे का ते तपासून घ्या. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना जर आधार कार्ड नंबर चुकलेला असेल तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यासाठी तुमच्या अर्जामध्ये भरलेला आधार नंबर बरोबर आहे का ते सुद्धा तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. ठीक आहे. अजून एक सूचना आहे सर्वांसाठी, चौथी सूचना, जर आधार कार्ड नंबर चुकलेला असेल तर तात्काळ तुम्ही अंगणवाडी केंद्र किंवा महिला व बाल कल्याण विभाग या कार्याला भेट देऊन तक्रार नोंदवू शकता. ठीक आहे. खूप अतिशय इम्पॉर्टंट अपडेट आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आता थेट 2100 रुपये महायुती सरकारकडून देण्यात येणार आहेत. तसेच महालक्ष्मी योजनेअंतर्गत महाविकास आघाडी सरकारने 3000 रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. तर बघा महायुती सरकारमध्ये कोणते कोणते पक्ष आहेत, तर या ठिकाणी बघा हे 3 पक्ष या ठिकाणी आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात मोठी अपडेट, आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. उद्या बघा निवडणूक आहे, उद्या मतदान आहे, सर्व बँकांना सुट्टी आहे. उद्या कोणालाही पैसे मिळणार नाहीत किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आजच तू महिलांच्या खात्यामध्ये भरपूर पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 23 तारखेला निकाल आहे, त्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये 6व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तसेच ज्यांचे पाठीमागचे पैसे राहिलेले असतील ते सुद्धा जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर बघा 7 बँकांना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या बँकांमध्ये अगोदर पैसे वाटप होणार आहेत. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे पोस्ट बँक असेल, एसबीआय, इतर बँकांमध्ये अगोदर पैसे जमा केले जाणार आहेत. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता महिलांना दर महिन्याला 2100 तर वर्षाला महायुती सरकार 25,200 रुपये देणार आहे. तसेच लखपती दिदी यांसारख्या अनेक योजना सरकारने काढलेल्या आहेत. त्या सर्व योजनांसंदर्भात अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. त्यानंतर बघा परवा दिवशी उद्या निवडणूक आहे 20 नोव्हेंबरला आणि त्याचा जो निकाल असणार आहे 23 नोव्हेंबरला. त्यामुळे बघा आता 23 नोव्हेंबर नंतरच ही गोष्ट क्लिअर होणार आहे की तुमच्या खात्यामध्ये 2100 जमा होतील की 3000 जमा होतील. कारण की माहिती सरकारने तर 2100 देताना सांगितलंय, महाविकास आघाडी सरकारने सांगितलेलं आहे 3000 देणार. आता हे पूर्णपणे बघा डिपेंड असणार आहे निवडणुकीच्या निकालावरती की कोणाचं सरकार बनतंय, कोणत्या पार्टीचं सरकार बनतंय, त्यावरती डिपेंड असणार आहे लाडकी बहीण योजनेचं पूर्णपणे भविष्य. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तुमच्या खात्यामध्ये आता किती पैसे येणार हे त्यावेळेसच समजणार आहे. आणि एक गोष्ट नक्की आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ती परमनंट योजना आहे, कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पाठीमागे लाईव्ह भाषण करताना सांगितलेलं आहे. तसेच महिलांना अन्नपूर्णा योजनेमधून 2500 रुपये मिळणार आहेत, ही सुद्धा गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. प्रत्येक गॅसच्या पाठीमागे महिलांना आता 830 रुपये प्रमाणे 830 गुणिले 3 असे थेट 2500 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सरकारकडून जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाचा मुद्दा, महायुती सरकारने सांगितलेला आहे आम्ही 1500चे 2100 देणार आणि महाविकास आघाडी सरकारने सांगितलेलं आहे आम्ही 3000 रुपये देणार. त्यामुळे कोणतं जरी सरकार आलं तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळणारच आहेत. तसेच बघा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्याचे काही महत्वाचे कारण आहेत. तर बघा आधार कार्ड बँकेसोबत लिंक नसणे, केवायसी अपडेट नसणे, आधार कार्ड अपडेट नसणे, लेट फॉर्म भरणे, फॉर्म रिजेक्ट, अशा प्रकारची काही कारणे आहेत ज्यामुळे लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नव्हते. आता त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तसेच काही निवडक महिलांना बघा 2100 प्लस 2100 असे मिळून थेट 4200 रुपये मिळणार आहेत. आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट पैशांचा पाऊस होणार आहे. तसेच काही निवडक महिला असतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. तर त्या निवडक महिला कोण असतील की बाबा ज्या महिलांनी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाहीत, फक्त त्या एकाच योजनेचा लाभ घेतात, ती योजना आहे लाडकी बहीण योजना. तर अशाच महिलांना हे पैसे मिळणार आहेत. तसेच त्यांचं आधार कार्ड, बँक लिंक ओके आहे, सर्व गोष्टी ओके आहेत, सर्व डॉक्युमेंट्स ओके आहेत, अशा महिलांना हे पैसे मिळणार आहेत. आणि त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे की त्यांना आता दर महिन्याला 1500 नाही तर 2100 रुपये देण्यात येणार आहेत. जवळपास आता 2,34,00,000 महिलांना पाठीमागच्या वेळेस पैसे मिळाले होते, परंतु हा आकडा यावेळेस वाढणार आहे.
कारण की जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त याच्यामध्ये अर्ज आलेले आहेत. आणि महाराष्ट्र राज्यामधून तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला हा व्हिडिओ पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्या निवडणूक आहे, त्या निवडणुकीच्या निकालानंतर सर्व महिलांच्या खात्यामध्ये 6वा हप्ता तसेच राहिलेले सर्व पैसे जमा करण्यात येणार आहेत. ही आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज होती. अशाच प्रकारच्या अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.